सन्मान करायचा आहे. डॉक्टर किरणजी लामटे साहेब, डॉक्टर किरणजी लामटे साहेब आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुडे साहेब, आपण तांबे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. तिथे बसून केला तरी चालेल, तिथे बसून दिलं तरी चालेल, त्यांना काय असं. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांच्या समवेत अजयजी फटांगरे साहेब हे उपस्थित आहेत. धन्यवाद. त्यानंतर अजय भाऊ फटांगरे साहेब यांचा सन्मान गाडवे साहेब आपण करावा, मी अशी विनंती करतो. प्रदीपजी गाडवे सर, सचिव ग्रामविकास मंडळ होतो. घ्या पटकन. शुभम वाकचौरे ओम खराटे यांचे मी स्वागत करतो. अजय फटांगरे यानंतर आज एकतर आम्हाला खूप उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. इथे उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय कार्यक्षम आमदार आमचे मित्र डॉक्टर किरणजी लामटे, त्याचप्रमाणे पद्मश्री आदरणीय राहेबाई पोपरे, गिरजाजी जाधव, सर्वच होता इथे, श्रीयुत लक्ष्मणजी गोरडे साहेब, सर्व उपस्थित मित्रांनो, माझे सहकारी आणि संबंधित बांधव असतील, वाड्या वस्त्यावर राहणारे असतील, आणि म्हणजे शिक्षण वाड्या वस्त्यावर पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी केलेलं आहे. त्यामध्ये मीनाताई जाधव पडवळे, गोविंद पडवळे जाधव, कारण त्यांचं सुद्धा मी खूप या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. मी येत असताना शुभम वाकचौरे आमच्या बरोबर होते, ते सर्व मला माहिती सांगत होते. अगदी वाड्या वस्त्यापर्यंत जाऊन काहींनी त्या ठिकाणी शिक्षण दिलं. आणि आज आपण पहा, खरं म्हणजे त्यात आमदार साहेब गेले, परंतु आपण पाहिलं पाहिजे की जे काही शिक्षणाची अवस्था आहे आता, खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर या शिक्षणासाठी शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. शासनाने, कारण आता अनेक शाळा बंद, पटसंख्या अभावी, खरं म्हणजे पटसंख्येचं जी काही मर्यादा आहे ती कमी केली पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की बाबा जपान सारखं आपल्याला पुढे जायचंय, बुलेट ट्रेन आणली, पण तुम्हाला माहिती आहे का जपानमध्ये एक गाव असते की तिथे एकच मुलगा शाळेमध्ये जातो, तिथलं शासन तिथे रेल्वे पाठवतं त्या मुलाला आणायला. इतकी काळजी घेतली जाते, शिक्षणाला प्रचंड महत्व दिलं जातं. आणि म्हणून अशा पद्धतीने आज आपल्या देशातही शिक्षणाला महत्व देण्याची गरज आहे. मी अधिक आपला वेळ घेत नाही. आपल्या भगिनी आदरणीय मीनाताई जाधव या आता सेवानिवृत्त होत आहे आणि त्यांनी खूप मी आता शिक्षण देण्याचं एक अत्यंत पवित्र काम त्यांनी या ठिकाणी केलंय. मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय ताईंचं, मीनाताई जाधव यांचं मनापासून अभिनंदन करतो. सेवापूर्तीनंतर त्यांना उत्तम आरोग्य लाभो. त्यांना अनेक संकट त्यांच्या आयुष्यामध्ये आली, ती संकट झेलत ताईने आपलं कर्तव्य मात्र चोख पद्धतीने बजावलेलं आहे. मी त्यांना पुढच्या काळासाठी खूप शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून ही समाजसेवेचं काम हे असंच पुढे राहो. तर शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा ताई आपलं जर काही करता आलं तर आपण केलं पाहिजे, कारण आता केवळ शासनावर अवलंबून राहून चालणार नाही. आपली मुलं खूप हुशार आहेत, बुद्धिमान आहेत. आता UPSCचा निकाल लागला. आमच्या तालुक्यातील ऋतुजा गायकवाड नावाची मुलगी आहे, ती भारतामध्ये 106वी आली, भारतात ना मित्रांनो. ती जिल्हा परिषद नान्नज गाव तुम्ही ऐकलं असेल, तिथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ती शिकलेली आहे. आणि म्हणून अशा शाळेमध्ये शिकून त्यांनी त्या ठिकाणी मोठं यश मिळवलेलं आहे. मी पुन्हा एकदा ताईंचं इथे मनापासून अभिनंदन करतो. खरं इथे खूप मला यायला उशीर झाला आणि आमचे मित्र बापूसाहेब तांबे आलेले आहेत. खरं म्हणजे त्यांचा उल्लेख करायचा राहून गेला. मी आल्यानंतर
उशीर झाला होता, कार्यक्रम संपण्याच्या बेतात होता, तेव्हा ते लवकर या लवकर या. तेव्हा आल्यामुळे मी जरा इकडे तिकडे न बघता तर बापूसाहेब तांबे आणि त्यांचे सर्व सहकारी निमचे सर पण आलेत का? नाही, निमचे सर नाही आले. तर मी सर्वच आले. आता हे बघा, बापूसाहेब तांबे ते कुठून आले? नगरहून आले आहेत, अहमदनगरहून आले आहेत, अहिल्यानगरहून. तेव्हा ताईंचं हे जे काही जिव्हाळा त्यांच्याविषयी आहे तो खरोखर खूप महत्त्वाचं, की इतक्या त्यांनी उत्तम काम केलं. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी इतक्या सर्व लोकांना इतका मोठा असा हा सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. मी या निमित्ताने पुन्हा एकदा ताईंना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या सर्वांप्रती मनोगतातून आभार व्यक्त करतील. त्यानंतर घेऊ ना थोडासा प्रोटोकॉल बाजूला ठेवून साहेब अगोदर आभार प्रदर्शन घेऊन मग अध्यक्ष भाषण घेऊ. आणि कसं करायचं? अध्यक्ष भाषण चालते, काय अडचण? चालतंय. आज तांबे साहेब यांच्या हस्ते पडवळे मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी होतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद. थांबा. हो डॉक्टर साहेब यांना कुठे मुलीला त्यांच्या मयूर तुम्ही ना. ओके समोर बघा, समोर भाई भाई. ओके समोर, इथं समोर समोर. तांबे साहेब, व्यासपीठावर बसणारे संपूर्ण पदाधिकारी, विद्यार्थी मित्रांनो, ते पडवळे मॅडम बद्दल तुम्ही आतापर्यंत संपूर्ण जी माहिती सांगितली त्यामुळे मी भारावून गेलेलो आहे. ते समोर बसलेले संपूर्ण जे पदाधिकारी मान्यवर आलेला आहे त्याचं हे फळ आहे. एक लक्षात ठेवा, काय माहिती का, सध्याला सगळं मोफत आहे, मोफत. आणि मला वाटतं सरकारनं हे मोफत जे कष्ट करण्याची जी ताकद आहे नाही ती बरीचशी प्रमाणात कमी केलेली आहे. तांबे साहेब मला जवळून ओळखतात, कारण का रयत शिक्षण संस्थेला मी अनेक देणग्या दिलेल्या आहेत. एक अँब्युलन्स एवढ्या 7 ते 8 दिवसामध्ये माले सरांनी जे गाव सुचवलेले हरिश्चंद्रगडाच्या फायद्याशी तिथे एक अँब्युलन्स येत आहे. आम्ही 10 रुपयात इंजेक्शन, गोळ्या, औषधं देतो. आमचं महिला संगणक आहे. तांबे साहेब, मी 2 गावात दत्तक घेतलेले आहे आणि जल संधारणपासून मी इतकं काम मोठं केलेलं आहे, खूप आहे. आता सॅनिटरी नॅपकिनचा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. आज जवळजवळ माझ्याकडे 20-25 महिला काम करतात. आमचं काम खूप चांगलं आहे. कार्यक्रम अधिकारी आणि ह्या लोकांच्या सततच्या अथक परिश्रमातून मी एवढं मोठं कार्य करीत आहे. सगळं सहकार्य या भागामध्ये आम्ही काम पाहत आहे. मी सेवापूर्ती सत्कारमूर्ती मॅडमला हे सांगू इच्छितो की तुम्ही स्वतः आमच्या कामात सहभागी व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो. टाइम झालेला आहे. सगळ्यांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहोत. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. नरेश फाउंडेशनच्या माध्यमातून अतिशय उत्तुंग असं कार्य आपल्या हातून होत आहे. प्रथम सर्वांना वंदन. मधुकरराव बाळासाहेब गोगे, बबनराव काकडे पाटील, माननीय चंद्रकांत फुले, माननीय अजयभाऊ कांबळे, माननीय गणभाऊ आहे, श्रीमत आणि येथे उपस्थित असलेला नानीने अत्यंत प्रेमाने जोपासलेला परिवार, म्हणजे तिने ज्या ज्या ठिकाणी शैक्षणिक कामकाज केले त्या प्रत्येक गावातील एक व्यक्ती, त्या विद्यार्थी व्यक्तींचे माता, पिता, परिवार आणि नानीचे सासरचे म्हणजे आमचे जवळेबाळेश्वर गावचे गावकरी, आमचे मामाकडचे गावकरी, तसेच
सर्व शिक्षक वृंद आणि भाऊचा मित्र परिवार, माझे सहकारी मित्र परिवार आणि तसेच आमचे शेजारी, आम्ही लहानपणापासून जे एकत्र राहत आहोत त्यांनी आज सर्वांनी उपस्थिती इथे लावली आहे. माझे आवडते व्यक्तिमत्व डगळे मॅडम अत्यंत आजारी परिस्थितीत असतानाही त्या इथे आल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे विशेषतः आभार. तर आज आपण येथे जमलो आहोत ते नानीच्या कर्तव्याचे आणि तिने केलेल्या कामकाजाचं कौतुक करण्यासाठी. नानीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत 34 वर्ष बोलायला खरं तर खूप सोपं वाटतं, पण तिचा हा प्रवास खूप खडतर होता आणि तो आम्ही डोळ्यांनी अनुभवला आहे. तिने अत्यंत प्रेमाने शिस्तबद्ध पद्धतीने तिचे शैक्षणिक कामकाज केले आणि तिने कोणतीही कमतरता भासू न देता तिच्या घरच्यांना, माहेरच्यांना सगळ्यांना एक आधार देऊन तिचं कामकाज चालू ठेवले. आणि या सर्वातच जून 2010 साली आमचे वडिलांचे छत्र हरपले, तरी ती न डगमगता तिने न डगमगता आपले कामकाज चालू ठेवले. आणि या परिस्थितीत तिला माझ्या घरच्यांनी, मामांनी, चुलत्यांनी, तिचे सह शिक्षक कर्मचाऱ्यांनी अत्यंत आधार दिला. आणि या परिस्थितीत तिने जे विद्यार्थी घडवले ते विद्यार्थी आज कोणी उच्च पदावर, कोणी शिक्षक, कोणी डॉक्टर, तर कोणी बिझनेसमॅन आहेत. आणि ते विद्यार्थी जेव्हा एखाद्या कार्यक्रमात, एखाद्या ठिकाणी कुठेही भेटले असता, जेव्हा नानीचे पाया पडतात तेव्हा आमची मान जी काही उंचवते ते म्हणजे कोणत्याही एका पुरस्कारापेक्षा कमी नाही. आणि तोच पुरस्कार म्हणजे आयुष्यात सर्वात मोठा पुरस्कार. आजही अनेक विद्यार्थी येथे उपस्थित आहेत, त्यांचे विशेष आभार. नानीसाठी काय बोलावं, तिने जी माया दिली, जे आधार दिला, तिने फक्त आम्हालाच नाही, ती जेव्हा शाळेत जायची तेव्हा ती शाळेत शेकडो मुलांची गुरुमाऊली असायची आणि घरात आम्हा मुलांची आई असायची. शाळेत जाताना तिने कधी एक मोबाईल किंवा एक रजिस्टर अशी पिशवी नसायची तिच्या हातात. तिच्या हातात मोठी बॅग असायची, त्यात मुलांसाठी खाऊ, म्हणजे गरीब मुलांवर तिचं विशेष प्रेम. मुलांसाठी खाऊ, बिस्किट, पुडे सर्व काही ती घेऊन जायची. आणि तिची शिकवण्याची पद्धत खडू, ब्लॅकबोर्ड असं नाही, तर ती रिंगण करून गोल बसवायची आणि अगदी आपल्या स्वतःच्या मुलाला जसं आपण हातात पेन्सिल घेऊन शिकवतो त्या पद्धतीने ती शिकवायची. आणि ती जी काही पुण्य आहे ती म्हणजे आज मी आणि माझा भाऊ आम्ही स्वतःच्या पायावर उभे आहोत. आणि भाऊ तिची ही जे काही पुण्य केली तिचं एक तिला थोडस छान वाटावं, तिला एक पुरस्कार द्यावा असं आपण म्हणू शकतो. त्यासाठी भाऊनी जी काही तळमळ केली या कार्यक्रमासाठी, त्यात भाऊला विशेषतः नानीचे सह शिक्षक बारामते सर, गव्हाले सर, भांगरे सर, दीपक बोराडे यांनी जे काही मदत केली, 2 महिने झाले त्यांचं पाय जमिनीवर नाही, काय करावं काय नाही यासाठी त्यांनी जी तळमळ केली त्यांचं विशेष आभार सर. आणि बंटी पांडे, आमचे गावाचे प्रमुख जे पाहुणे आहेत ते काल येऊन इथे विशेष सर्व कशी काय परिस्थिती आहे, नियोजन कसं आहे, सर्व जे काही डोळ्यांनी पाहून गेले. उद्या काही कमी पडता कामा नये यासाठी जे जीव ओतून काम केले ना, त्या सर्वांचं विशेष आभार. ठीक आहे, मला फक्त एक जाधव कुटुंबियातर्फे प्रतिनिधित्व करायचं होतं, आभार व्यक्त करायचं होतं, कारण नानीच्या कामाची पावती ही आपल्या उपस्थितीतून सर्वांना दिसतच आहे इथे. त्यामुळे अजून एक्स्ट्रा काही बोलायची गरजच नाही असं मला वाटतंय. तुम्ही इथे आलात, नानीला आशीर्वाद दिलात. नानीची ही आता दुसरी इनिंग तुमच्या आशीर्वादाने खूपच चांगली होईल. आणि तिच्या ज्या काही इच्छा आहेत, मग अशी आता मला नाव आठवत नाही पण ते सर जे बोलले, मॅडम तुमची जी काही बकेट लिस्ट आहे ती पूर्ण करा. नानी तुझी बकेट लिस्ट पूर्ण करण्याचं काम आम्ही करू, तुला आम्ही प्रत्येक गोष्टीत सोबत आहोत. तू फक्त आता शांत राहा, आनंदी जग. तुझी जी काही इच्छा आहे ती आम्हाला सांग, आम्ही तुझी कोणती इच्छा कमी पडू देणार नाही. एवढं बोलते आणि मी इथे थांबते. आणि सर्वांना विशेष आभार इथे येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल. धन्यवाद. आमच्या मीनाताई साहेबजी जाधव, सन्माननीय साई सायलेजी पांडे,
सन्माननीय बांगरे सर कृपया वर्गाची चावी आपल्याकडे आहे, आपण या ठिकाणी संपर्क साधा. त्याचबरोबर सन्माननीय बाळासाहेबजी आरोग्य केंद्र प्रमुख, सन्माननीय सचिनजी जाधव, सन्माननीय सतीशजी खोलके सर, सन्माननीय बाळासाहेब पांडे सर, सन्माननीय बाळासाहेबजी कवटे सर, सन्माननीय करपे सर, सन्माननीय नवले मामा पांडे मामा, त्याचबरोबर त्याचबरोबर सन्माननीय जोगळे बालेश्वर, टाकेवाडी, मामेखेड, घोटेवाडी, चंदनवाडी, महालवाडी तसेच पठार भागातील सर्वच मान्यवर, अमितखिल, कोथरूड, पालाले परिसर, वाजूरशेत, सातेवाडी, कचरेवाडी या सर्व परिसरातून आलेले सर्वच मान्यवर यांचा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर विशेष आभार सर्व शिक्षक वृंद आणि गावकरी मंडळी पाडाळे यांचं देखील अनुमोदन सहकारी या कार्यक्रमासाठी लाभले, त्यांचं देखील मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त. या ठिकाणी या कार्यक्रम कृपया आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण स्नेह भोजन घेण्यासाठी या ठिकाणी बसून घ्यावं. ओके